काव्येषु नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला, एवढी जी प्रसिद्धी शकुंतलाला मिळाली मुळात ती महाभारतातली आहे व्यासांच्या. पण कालिदासाचं कौतुक असं की महाभारतातली गोष्ट मुळे आपल्याला माहितीच नसते, किंबहुना ती महाभारतात आहे हेच आधी माहिती नसतं, असली तर ती काय गोष्ट आहे हे माहिती नसतं. आणि मग महाभारतातली गोष्ट घेऊन कालिदासांनी त्याचं एक सुंदर इमारत त्या गोष्टीवरती कशी तयार केली हे बघण्याचा किंवा आपल्या समोर आणण्याचा माझा आजचा प्रयत्न आहे. शाकुंतल ही मूळ महाभारतातली असलेली कथा महाकवी कालिदास यांनी अशा पद्धतीने ही व्यक्तिरेखा प्रस्तुत केली. याचे अतिशय सुंदर असे छान सादरीकरण प्राध्यापक डॉक्टर मंजुषा गोखले यांनी आज अभ्यास मंडळाच्या कार्यक्रमात सर्वांसमोर प्रस्तुत केले. होळीचा दिवस असून पण तुम्ही सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात, खूप छान वाटतंय. आणि त्यांचा विषय खूप छान आहे. त्यांनी पहिल्यांदा मला जो काही विषय पाठवला, या माझ्या मैत्रिणीच आहेत असं समजत नाही, नातेवाईक पण आहेत, तर त्यांना माझ्या थोडंसं डोक्यावर नाही ते संस्कृत मी शिकली आहे पण नाही कळलं मला विषय काय. तर साध्या सोप्या भाषेत काय विषय आहे हे सांगा, म्हणजे मला लोकांना पण सांगता येईल, मेलवर पाठवता येईल, इतकं सिम्पल. पण त्यांनी नंतर पाठवलं. पण कालिदासाचे शाकुंतल आपण वाचलेलं आहे, ऐकलेलं असेल काही ठिकाणी तुम्ही, पण व्यासांचं शाकुंतल काय आहे. तर म्हणजे आमच्या घरात पण अशी चर्चा आली. मी म्हणलं अरे ऐकू तर खरं, आपण काही अभ्यास करायला जात नाही आहे, पण यांच्याकडनं आपल्याला कळेल काय आहे ते. तर कालिदासाचे शाकुंतल यामुळे त्या दोन्हीवरती या त्या आज बोलणार आहेत. त्या खूप गाड्या गाण्याचं पंडित आहेत, हिमवीमध्ये त्या मोठ्या पोस्टवरती काम पण करतात, लिहितात. भांडारकरमध्ये त्यांची खूप व्याख्यानं होतात. त्यांचा अल्पपरिचय आहे हा. प्राध्यापक डॉक्टर मंजुषा गोखले, सप महाविद्यालयातनं त्यांनी 77मध्ये त्या BA ला संस्कृतमध्ये पुणे विद्यापीठात सर्वप्रथम आल्या. मुंबई विद्यापीठातून 1979मध्ये MA संस्कृत, त्यांना सुवर्णपदक आणि अन्य पारितोषिकं आणि शिष्यवृत्त्या मिळाल्या. मुंबई विद्यापीठातूनच 1986मध्ये त्यांनी PhD केली. त्याचा विषय होता वक्रोक्ती, संकल्पना आणि विकास. कार्यानुभव त्यांचा हे आहे रामनारायण रुईया महाविद्यालय मुंबई येथे 25 वर्ष संस्कृत विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापक, संस्कृत विभाग मुंबई विद्यापीठ येथे अभ्यागत प्राध्यापक आणि संशोधक मार्गदर्शक. आता निवृत्त. सध्या त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे साहित्य कला शाखेच्या अधिष्ठाता आणि संलग्न प्राध्यापक. 25हून अधिक वर्ष विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांमध्ये विविध विषयांवर व्याख्याने. त्यांचं प्रकाशित साहित्य अभिजात संस्कृत साहित्याचा इतिहास, ऋतायन मुंबई या पुस्तकाचे सहलेखन. परिचय नाट्यशास्त्राचा त्रिधारा प्रकाशन, नाट्यशास्त्र कल्चरल स्टडी, भांडारकर ओरिएंटल इन्स्टिट्यूट पुणे. अप्सरा पौराणिक आणि समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्यातून विचार, डेक्कन कॉलेज पुणे. 50हून जास्त शोधनिबंध ललितलेख प्रकाशित. भासकवीची भरतनाट्ये, महाभारतनाट्ये हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर. त्यांना महत्त्वाचे हे पुरस्कार मिळालेले आहेत. इंदिराबाई बेहरे पुरस्कार टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे, ज्ञानवंत पुरस्कार ब्राह्मण सभा मुंबई, ठाणे नगररत्न पुरस्कार आणि संस्कृत साधना पुरस्कार कलासंगम मुंबई. पण आता ऐकूयात. नमस्कार. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत नेत्रपत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा अद्यापि तत्तुल्य कवेरभावात अनामिका सार्थवती बभूव. या 2 श्लोकांनी आधी व्यासांना आणि मग कालिदासाला नमस्कार करून मी विषयाची सुरुवात करते. काव्येषु नाटकम रम्यम अशी संस्कृतमध्ये म्हण आहे. ती साहित्याच्या सगळ्या प्रकारांमध्ये नाटक श्रेष्ठ. तत्र रम्या शकुंतला, सगळ्या नाटकांच्या मध्ये शाकुंतल श्रेष्ठ. आणि मग पुढे तत्रापि चतुर्थ अंकः आणि तत्र श्लोक चतुष्टयम असं हे सुभाषित आहे. पण
कालिदासाची महती अशी की आपल्याला जी काही शकुंतलेची गोष्ट लहानपणापासून माहिती असते ती कालिदासाची असते, पण मुळात ही गोष्ट कालिदासाची नाही आहे. मुळात ती महाभारतातली आहे व्यासांच्या. पण कालिदासाचं कौतुक असं की महाभारतातली गोष्ट मुळे आपल्याला माहितीच नसते, किंबहुना ती महाभारतात आहे हेच आधी माहिती नसतं, असली तर ती काय गोष्ट आहे हे माहिती नसतं. आणि मग महाभारतातली गोष्ट घेऊन कालिदासांनी त्याचं एक सुंदर इमारत त्या गोष्टीवरती कशी तयार केली हे बघण्याचा किंवा आपल्या समोर आणण्याचा माझा आजचा प्रयत्न आहे. आपण म्हणाल की एका ठिकाणी प्रसिद्ध असलेली गोष्ट कालिदासांनी का निवडली? मुळात असं आहे की संस्कृत साहित्यशास्त्राची परंपरा असं सांगते की नाटक हे सर्वसामान्य सर्व प्रकारच्या प्रेक्षकांसाठी असतं. सगळ्यांना ते आवडलं पाहिजे, आवडतं. आणि त्यामुळे नाटकाचा विषय असा पाहिजे की जो लोकांच्या परिचयाचा असला पाहिजे. फार नवीन काहीतरी वेगळा विषय घेतला आणि लोकांना जर तो विषयच कळला नाही तर लोक त्याच्यामध्ये रममाण कसे होतील, तल्लीन कसे होतील आणि त्या नाटकाचा रसास्वाद कसा घेतील. त्यामुळे मुळात विषय जर परिचित असेल तर लोकांना आधी विषय कळून घ्यायला कष्ट पडत नाहीत आणि मग ते त्या विषयामध्ये रममाण होऊ शकतात आणि रसास्वाद त्यांना मिळतो. त्यामुळे बहुसंख्य संस्कृत नाटक हे कोण रामायण म्हणा, महाभारत म्हणा, पुराणं म्हणा, अशा कोणत्या तरी आधीच्या ग्रंथसंपदांमधल्या एखाद्या कथेवर, गोष्टीवर आधारित असतं. मात्र त्या कवीची प्रतिभा अशी पणाला लावावी लागते त्याला की मूळ गोष्ट जशीच्या तशी अंगांमध्ये विभागून सांगितली की उत्तम नाटक होत नसतं. तशी नाटकं आपण बघतो की काही वेळेला. मग आहेच ना मूळ गोष्ट, मग ती फक्त स्टेजवर कशाला सांगायची आहे असा प्रश्न आपण त्या कवीला विचारू शकतो. मग कवीच्या प्रतिभेचा कस लागतो ते मूळ कथानक त्याने कोणत्या दृष्टीने, कोणत्या अंगाने, कोणत्या विचाराने त्याला नाविन्यपूर्ण रूप देऊन मांडलंय इथे कवीचा कस लागत असतो. त्यामुळे आपण अगोदर महाभारतातलं शकुंतलोपाख्यान, काकू जे म्हणाल्या अवघड नाव होतं ते मी आधी शकुंतलोपाख्यान असं म्हटलं होतं, त्यामुळे ते त्यांना अवघड वाटलं. महाभारतामध्ये मूळ तर गोष्ट आपल्याला माहिती आहे कौरव पांडवांची, पण त्या गोष्टीमध्येच विषयाच्या अनुषंगाने अनेक जुनी आख्यानं किंवा उपाख्यानं येतात. तसं हे शकुंतलेची कथा सांगणारं एक आख्यान आहे महाभारतामधलं. आणि आदी पर्वामध्ये म्हणजे पहिल्याच पर्वामध्ये जन्मेजय राजा वैशंपायन ऋषींना विचारतो की आमच्या कुरुवंशाचा प्रारंभ कुठून झाला. त्याचं उत्तर देताना वैशंपायन ऋषी व्यासांकडून ऐकलेली ही शकुंतलेची कथा त्याला सांगतात. तिथे शकुंतलेची कथा शकुंतलोपाख्यान या नावाने आदी पर्वामध्ये येते. सुरुवात आपल्याला माहिती आहे साधारण सगळ्यांना, मग फरक आपल्याला आपोआप कळत जाणार आहे. दुष्यंत नावाचा हस्तिनापूरचा चक्रवर्ती सम्राट तो शिकारीला बाहेर पडलेला आहे. बरोबर अमात्य, पुरोहित, सैन्य सगळं काही आहे आणि तो शिकार करत करत अरण्यामागून अरण्य पालथी घालतोय. ते करत असताना त्याच्या रथाचा किंवा घोडदौडीचा वेग असा की तो आपल्या इतर सगळ्या परिवारापासून दूर गेलाय, एकटा गेलाय आणि दमलाय बिचारा, तहानेने व्याकुळ झालाय आणि त्याला एक तपोवन दिसतं. मालिनी नदीच्या काठावरचं तपोवन आहे. त्या तपोवनामध्ये तो शिरतो आणि त्याच्या मागून येणारे जे लोक आहेत त्यांना तो सांगतो की तुम्ही सगळ्यांनी इकडे बाहेरच थांबा, कारण तपोवन आहे, आश्रम आहे, तिथल्या लोकांना आपला त्रास होता कामा नाही. मी एकटाच पुढे जाऊन बघतो कोणाचा आश्रम काय आहे ते. मग राजा एकटा त्या तपोवनामध्ये जातो. त्याची शोभा बघत बघत तो आश्रमापाशी पोचतो आणि त्या आश्रमामध्ये त्याला एक लावण्यवती तरुणी दिसते. साहजिकच राजा चकित होतो की त्याला आश्रमामध्ये दाढीवाले ऋषीमुनी बघायची अपेक्षा होती, पण त्याला दिसली ही लक्ष्मीसारखी सौंदर्य खनी असलेली कोणीतरी तरुणी. राजा तिला विचारतो की तू कोण आहेस, काय आहेस. ती म्हणते थांबा आधी मी तुमचं स्वागत करते. मग ती त्याला अर्घ्य पाद्य वगैरे देऊन स्वागत करते
मग राजा तिला प्रश्न विचारतो, तू कोण आहेस, नाव काय तुझं, कोणाची कोण. त्याच्यावरती सांगते, माझं नाव शकुंतला आहे आणि मी कण्व ऋषींची मुलगी आहे. राजाला आश्चर्यच वाटतं, कारण कण्व ऋषी हे आजन्म ब्रह्मचारी, नैष्ठिक ब्रह्मचारी म्हणतात त्यांना, असं म्हणून प्रसिद्ध आहेत, आणि ही त्यांची मुलगी कशी काय. मग तो तिला पुन्हा खोदून विचारतो की हे कसं काय. त्यावेळेला ही तरुण मुलगी त्या समोरच्या अपरिचित राजाला आपल्या जन्माची गोष्ट सांगते. गोष्ट काय आपल्याला माहिती आहे की विश्वामित्र ऋषी तपश्चर्या करत होते. त्यांचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने मेनकेला पाठवलं. मेनकेबरोबर मदतीसाठी वायू पण गेला. आणि मग मेनका त्या विश्वामित्रांच्या आश्रमामध्ये विहार करायला लागली. आणि मग वाऱ्याने तिचं वस्त्र उडवून लावलं. आणि मग पुढे जे काय व्हायचं ते झालं. आणि माझा जन्म झाल्यानंतर दोघेही माता पिता मला तिथेच टाकून निघून गेले. आणि मग शकुंत म्हणजे पक्षी, पक्ष्यांना हे बाळ दिसलं तिथे गवतात पडलेलं. आणि त्या बाळाला हिंस्र प्राण्यांनी काही इजा करू नये म्हणून पक्ष्यांनी तिच्यावरती आच्छादन केलं आपले पंख पसरून. म्हणून शकुंतांनी म्हणजे पक्ष्यांनी जिचं पालन केलं ती शकुंतला असं माझं नाव पडलं. राजा तिच्या मोहात पडलेलाच होता आणि त्यामुळे त्यांनी लगेचच तिला आवाहन केलं की तू माझी पत्नी हो, मला तुझ्याविषयी प्रेम वाटतंय, आकर्षण वाटतंय, तू माझी पत्नी हो. आणि राजा पुढे तिला म्हणाला, मी माझी सगळी संपत्ती तुला बहाल करतो, काय म्हणशील ते देतो. इतकंच नाही तर माझं सगळं राज्य मी तुझ्यावर ओवाळून टाकायला तयार आहे. आपण सुज्ञ आहात, व्यासांचा प्रत्येक शब्द आपण लक्षात ठेवावा असं मी आपल्याला विनंती करीन, कारण या प्रत्येक गोष्टीचा संदर्भ पुढे शाकुंतलाची कथा ऐकताना आपल्याला घ्यायचा आहे. तर राजा काहीही मागचा पुढचा विचार करत नाहीये, कोणाशी सल्लामसलत करत नाही. राज्याचा प्रश्न आहे ना, राजा हा काही राज्याचा मालक नसतो, सेवकच असतो. पण कोणाशी सल्लामसलत न करता केवळ त्या मुलीने हो म्हणावं म्हणून तो तिच्यावरून राज्य ओवाळून टाकायला तयार होतो. तेव्हा मग शकुंतला म्हणते की असं करा, माझे वडील काही आत्ता आश्रमात नाही आहेत. कुठे गेलेत. ती म्हणते थोडा वेळ वाट बघा, माझे वडील तपोवनातच कुठेतरी फळं बिळं कंदमुळं असं गोळा करण्यासाठी गेलेले आहेत. मुहूर्तम प्रतीक्षस्व, अगदी थोडा वेळ लागेल त्यांना, तोवर तुम्ही वाट बघा, तेच माझा हात तुमच्या हातात देऊ शकतात, म्हणजे माझा विवाह तेच करून देऊ शकतात. राजाला इतकाही धीर धरवेना आणि त्याने तिला बराच उपदेश केला की तू असं का म्हणतेस. अगं शेवटी माणसाने स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे असतात. आपण स्वतःच आपले खरे मित्र असतो. माणसाला सगळ्यात जवळचं कोण, आपण स्वतःच. त्यामुळे तू स्वतः तुझं दान करूच शकतेस, तू स्वतः पाणीग्रहण माझं करूच शकतेस, काहीच प्रश्न नाहीये. आणि गांधर्व विवाह नावाचा एक विवाहाचा प्रकार आहे. त्या विवाहामध्ये प्रेमात पडलेल्या दोघांनी आणाभाका घेऊन तोंडीच कोणाच्याही साक्षी पुराव्याशिवाय एकमेकांशी विवाह करणं हे तर धर्माने ग्राह्यच मानलेलं आहे. आणि क्षत्रियांना तर तो अगदीच योग्य आहे, धर्मात सांगितलेलं आहे. त्यामुळे तू मागे पुढे पाहूच नकोस. इतकं सगळं ऐकल्यानंतर शकुंतला त्याला होकार देते, पण ती त्याला अट घालते. ती म्हणते माझी अट मान्य केलीस तरच मी तुझ्या बरोबर संग करीन. काय अट आहे. ती म्हणते तुझ्यापासून मला मुलगा झाला तर त्या मुलाला तू युवराज म्हणून राज्याभिषेक करायचंस, त्याला यौव राज्याभिषेक करायला पाहिजेस, तरच मी तुझं म्हणणं मान्य करीन. आणि आमचा राजा ताबडतोब ते मान्य करतो. आता त्याला आधीच्या बायका होत्या का, मुलं होती का, मुलगा होता का, तर त्याचा राज्यावर अधिकार नसणार का, असे काहीच प्रश्न तिथे पडत नाहीत. त्याची उत्तरही कोणी दिलेली नाही आहेत. पण तिची अट राजाने ताबडतोब मान्य केली आणि मग ते दोघे एकत्र आले. एकमेकांविषयीचं आकर्षण थोडं शांत झालं असेल. आणि मग दुष्यंताच्या मनात असं आलं की हे आपण कण्वांच्या परवानगीशिवाय केलंय खरं, पण आता जर कण्व इथे येऊन उपस्थित झाले तर ते काय म्हणतील, रागवतील कदाचित.
आणि आता एवढे मोठे तपस्वी रागावले, त्यांनी शाप वगैरे दिला म्हणजे आली का पंचायत. त्यामुळे राजा घाबरला. व्यासमुनी कुठली गोष्ट लपवून ठेवत नाही, ते स्पष्टपणे सांगतात की राजा घाबरला आणि तो शकुंतलेला म्हणाला की हे बघ, मी आता जातो, मला गेलं पाहिजे नगरात, तिकडे कामं वाट बघतात, त्यामुळे मी आता जातो, पण लवकरच मी तुझ्यासाठी चतुरंग सैन्य पाठवून देईन आणि तुला वाजत गाजत मोठ्या मानाने मरातबानी माझ्या राज्यामध्ये, माझ्या राजधानीमध्ये घेऊन जाईल. आणि राजा तातडीने तिथून निघून जातो. शकुंतला म्हणली होती तसं अगदी थोड्याच वेळामध्ये कण्व परत येतात. त्यांना अंतर्ज्ञानाने समजतं काय झालंय ते, पण त्यांना बरं वाटतं, प्रसन्न होतात ते. शकुंतला त्यांची क्षमा मागते आणि तुम्ही रागावून दुष्यंताला काही शाप वगैरे देऊ नका, त्याचं कल्याण होऊ द्या अशी विनवणी करते. तेव्हा कण्व ऋषी खुश असतात तिच्यावरती की झाला हा संबंध चांगलाच आहे, शेवटी तो हस्तिनापूरच्या कुरुवंशातला चक्रवर्ती सम्राट, त्यामुळे तू जे केलंस ते काही चुकीचं नाही आहे. झालं, दिवसामागून दिवस जातात, राजाकडून काहीही चतुरंग सैन्य काय, एक चिठ्ठी सुद्धा येत नाही, की एक माणूस येत नाही चौकशीला. शकुंतला गर्भवती होते, प्रसूत होते, तो मुलगा वाढत वाढत 8 वर्षाचा होतो, तरी पण कम्युनिकेशन शून्य. आता कण्व ऋषींच्या मनात येतं की आणखी किती काळ वाट बघणार, कारण मुलगा जर युवराज व्हायचा असेल तर वेळच्या वेळी त्याच्यावरती क्षत्रिय म्हणून संस्कार व्हायला हवेत, त्याचं क्षत्रिय म्हणून, उद्याचा राजा म्हणून शिक्षण म्हणा, काय ट्रेनिंग सगळं चालू व्हायला पाहिजे योग्य वेळेला. आणि म्हणून ते स्वतःच ठरवतात की शकुंतलेला आणि तिच्या मुलाला आता दुष्यंताकडे पाठवून द्यायचं. मध्ये कुठेही शकुंतलेचं राजावर प्रेम आहे, ती त्याच्या विरहाने झुरते आहे, वाट बघते आहे, काही व्यासांनी सांगितलेलं नाही आहे. आणि मग खरी गंमत सुरू होते की शकुंतला आणि तिचा मुलगा दुष्यंताच्या दरबारामध्ये येऊन उभे राहतात. शकुंतला त्याला स्पष्टपणे सांगते की हा तुझा मुलगा आहे, तू आणि मी एकत्र आलो असताना माझ्या उदरातून त्याचा जन्म झालेला आहे आणि आपण एकत्र येण्यापूर्वी जी अट तू मान्य केली होतीस त्याप्रमाणे तू आता वाग आणि ह्या आपल्या मुलाला तू युवराज म्हणून अभिषेक कर. व्यास सांगतात राजाला सगळं व्यवस्थित आठवतंय, पण तरीही आपल्याला काहीच आठवत नाही, आपण त्या गावचेच नाही असा तो ढोंग करतो, चक्क ढोंग करतो आणि तिच्यावरच शिरात आणून ओरडायला लागतो, कोण तू, कुठली बाई, काय, आणि अशी कोणीही बाई माझ्या समोर उद्या येऊन उभी राहिली आणि हा तुझा मुलगा आहे म्हणाली तर असं कसं चालेल, काय पुरावा आहे का तुझ्याकडे, साक्षी आहे का कोणी. त्यामुळे तू जे म्हणतेस ते मला अजिबात मान्य नाही, मी असं काही तुझ्या बरोबर संबंध वगैरे ठेवलेला नाही, मी तुझं तोंडही कधी पाहिलेलं नाही, त्यामुळे तू आलीस तशी परत जा, कुठेही जा, मला काय करायचंय, इथून चालू लाग म्हणजे झालं. आता मात्र शकुंतला हैराण झाली आहे. ती व्यास सांगतात तिला शर्मेनी बिचारी मेल्याहून मेल्यासारखी झाली. भर दरबारामध्ये तुझं सगळं बोलतेस ते लबाडीचं आहे, ढोंग आहे आणि आपला काही संबंध नाही. राजा तर म्हणतो तुला लाज कशी वाटली नाही माझ्यासारख्या सम्राटापुढे येऊन असं उपस्थित करायची आणि हा तुझा मुलगा आहे तू माझा नवरा आहेस असं म्हणायची, हिम्मत कशी झाली तुझी माझ्या समोर येऊन असं कुभांड रचण्याची. शकुंतला शरमली, दुःखाने व्याकुळ झाली, पण त्याही पेक्षा ती संतापाने आणखीन पेटून उठली. व्यासमुनी सांगतात ती स्थाणुही व अचला, एखाद्या पर्वतासारखी किंवा वृक्षासारखी ती भक्कमपणे उभी राहिली, हल्ली नाही जाग्यावरनं. तपस्विनी होतीच ती. आणि व्यास सांगतात की तपामुळे आलेलं तेज तिच्या ठिकाणी होतं, पण तपामुळे येणारी आणखी एक गोष्ट तिच्या ठिकाणी होती, ती म्हणजे संयम. आणि त्यामुळे आपला संताप ताब्यात ठेवून ती अत्यंत मुद्देसूदपणे राजाशी बोलायला लागली. शकुंतलेचं जे राजाशी बोलणं आहे, इतके मुद्दे तिने एकापाठोपाठ एक अतिशय व्यवस्थित पद्धतीने मांडलेले आहेत. म्हणजे वादसभेमध्ये जसं पूर्व पक्ष उत्तर पक्ष असतो
आणि वेगवेगळे मुद्दे मांडून त्याच्यावरती शेवटी निर्णय व्हायचा असतो, तशी शकुंतला राजाशी बोललेली आहे. ही शकुंतला आपल्या ओळखीची नाही आहे हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल. पहिल्यांदा तिने राजाची सरळ सरळ निंदा केली. अरे एखादा सामान्य दुष्ट फसवेगिरी करणारा एखादा मनुष्य बोलेल तसं तू बोलतोयस, हे बोलणं तुला शोभतं का? तुझ्या कुळाला शोभतंय का? साक्ष कोणी नाही, पुरावा कोणी नाही असं तू म्हणतोस, कारण फक्त तुला आणि मलाच ही गोष्ट माहीत आहे. पण आपण जे काही केलं त्याला सगळी सृष्टी साक्ष आहे, त्याला देव साक्षी आहेत. आणि त्यामुळे तू जर असं सत्यापासून पळ काढत असलास तर त्यातलं कुणीही तुला क्षमा करणार नाही. तुला सृष्टी क्षमा करणार नाही, तुला देव क्षमा करणार नाहीत, आणि ह्याचं फळ ते तुझ्या पदरात घातल्याशिवाय राहणार नाही. पुढे ती असं म्हणते, पत्नीचं सामाजिक दृष्टीने म्हणा, कौटुंबिक दृष्टीने म्हणा किंवा धार्मिक दृष्टीने सुद्धा जे महत्त्व आहे ते तिने राजाच्या पुढे मांडलेलं आहे. पत्नी ही पतीची अर्धांगी असते एवढंच आपण ऐकलेलं असतं, पण शकुंतला म्हणते पत्नी ही नुसती अर्धांगी नाहीये, पत्नी हा पतीचा सगळ्यात जवळचा मित्र आहे, ज्याला अंतरंग मित्र म्हणतात, असा मित्र आहे. सुखात कोणीही साथ देईल, पण दुःखामध्ये सुद्धा माणसाला मरेपर्यंत कोण साथ देत असेल तर ती पत्नी आहे. पत्नीमुळे गृहस्थाश्रम आहे, आणि गृहस्थाश्रमामध्ये जे काही धर्म, अर्थ आणि काम हे तिन्ही पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचे असतात त्याचं मूळ कारण तर पत्नी आहे. आणि असं असताना तू पत्नीला झिडकारतोयस, नाकारतोयस, तिचा अपमान करतोयस, हे कुठल्या धर्मशास्त्रामध्ये बसतं? याच्यानंतर तिने मुलाचं किंवा पुत्राचं महत्त्व काय ते सांगितलेलं आहे. आता आपल्या समाजामध्ये मुलग्याचं महत्त्व वेगळं सांगायची जरूर नाहीये, पण शकुंतलेचा मुद्दा हा आहे, दोन्ही बाजूनी वैचारिक दृष्टीने पण ती त्याला समजावतीये, भावनिक दृष्टीने पण त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. वैचारिक दृष्टीने कसं? ती म्हणते अरे लोक मुलासाठी तळमळतात, कारण मुलगा असला तर इहलोकी सुख मिळतं, समाधान मिळतं, वृद्धापकाळाची काळजी मिटते. राजाला तर मुलगा हवाच, नाही तर त्याचं राज्य चोरापोरी जाईल, शत्रू हिसकावून घेतील, आणि मृत्यूनंतर सुद्धा पुत्रामुळे सद्गती मिळते वगैरे धर्मशास्त्रात सांगितलेलंच आहे. त्यामुळे लोक तळमळतात पुत्रासाठी, आणि तू समोर आलेल्या पुत्राला सरळ सरळ लाथो मारून बाहेर घालवायला निघालायस, हा कुठला न्याय आहे? जगात अनेक सुख असतील, भावनिक दृष्टीने ती त्याला समजावू पाहते की जगात अनेक सुख असतील, पण आपल्या मुलाला मांडीवर घेऊन कुरवाळण्याचं जे सुख असतं ना, त्याची सर दुसऱ्या सुखाला येत नाही. हे असं सुख तुझ्या नशिबाने चालत तुझ्या दारामध्ये आलंय आणि तू त्याला लाथाडतोयस. हे कुठला सुज्ञ माणूस, कुठला भावनाशील माणूस हे असं करू शकेल? असं मुलाचं महत्त्व ती राजाला समजावून सांगते. आणि पुढे असं म्हणते, तुझा विश्वास बसत नाहीये ना, आपल्या संबंधाविषयी तुला शंका येते ना, तू मला घेऊ नको घरात, पाहिजे तर मी जाईन आश्रमात निघून, पण आपल्या मुलाचा अभेर करू नकोस. मग झालं, दुष्यंतात बोलायला सुरुवात करतो आणि तो अतिशय कठोरपणे तो तिला दुष्ट तापसी म्हणतो. कसली का तपस्विनी तू, कसली दुष्ट, लबाड आणि ढोंगी आहेस? तुझ्यासारख्या बाईवरती किंबहुना सगळ्याच बायकांवरती कोण विश्वास ठेवेल? बायका नेहमी खोटारड्याच असतात. हे दुष्यंताचे शब्द आहेत. बायकांवर कोण विश्वास ठेवणार? आणि मग ज्या गोष्टी साधारणपणे आपल्या शत्रूच्या बाबतीतही तोंडातून काढू नयेत, एखाद्याचे आईबाप काढणं चुकीचं आहे असं आपण मराठीत म्हणतो, पण दुष्यंतांनी तेही केलेलं आहे. तो म्हणतो हा बरोबर आहे, तुझा बाप कामुक, तपश्चर्या सोडून लागला मेनकेच्या पाठी, आणि आई तर काय बोलून चालून अप्सरा, म्हणजे अनेकांच्या बरोबर संग करणारी. आता त्यांची तू मुलगी, म्हणजे तुझ्या चारित्र्याविषयी संशय न यावा तर काय घ्यावं दुसरं? त्यामुळे तूच अशी चवचाल आहेस, बाहेर ख्याली आहेस, आणि कुठले तरी पाप करून ते माझ्या माथी मारायचा प्रयत्न करतेस. तू उभीच कशी राहू शकतेस माझ्या पुढे?
दुष्यंताचं हे उत्तर आहे. म्हणजे तो तर तिला सरळ सरळ पुष्चली म्हणजे वेश्या म्हणतो. केला 10 लोकांशी संग आणि आता आली राजाकडे की हा तूच माझा पती आहेस आणि हा तुझाच मुलगा आहे म्हणायला. त्याच्यावर पुन्हा शकुंतला त्याला उत्तर देते. हे तर तिचं उत्तर अतिशय ऐकण्यासारखं आहे. ती म्हणते, पहिली गोष्ट, माणसाला नेहमी, आपल्या मराठीत पण म्हण आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. त्याचं संस्कृत वर्षन आहे की दुसऱ्याचा मोहरी एवढा दोष लगेच कळतो आपल्याला, पण स्वतःच्या ठिकाणचा पर्वता एवढा दोष कळत नाही. अरे तू माझ्या माता पित्यांना नावं ठेवतोस, त्यांच्याशी विषयी अपशब्द बोलतोस, त्यातच तुझी जातकुळी काय आहे आणि तुझी लायकी काय आहे ते उघड होतंय. कशाला एवढ्या मोठ्या कुळाचं नाव लावतोस? त्या कुळाला साजेसं वर्तन जर तू करणार नसशील तर कलंकच आहे ना तो कुळाला. पुन्हा दुसरी गोष्ट अशी की राजाच्या कर्तव्याची ती जाणीव करून देते त्याला. राजा आहेस ना, मग तुझं कर्तव्य काय? स्वतः धर्माचं पालन करायचं आणि प्रजेला धर्माचं पालन करायला लावायचं, हे तुझं पहिलं कर्तव्य आहे. मग तूच जर असा अधर्माने आणि असत्याने वागणार असशील तर काय आदर्श तू तुझ्या प्रजेपुढे ठेवणार आहेस? मग प्रजाही त्याचप्रमाणे वागायला लागली, प्रजेनी असत्याची कास धरली, अधर्मानी प्रजा वागायला लागली, तर दोष कोणाचा आहे? एवढंच नाही, शकुंतला पुढे असंही म्हणते की अरे तुझ्यासारख्या खोटारड्या, लबाड, ढोंगी अशा माणसाबरोबर संबंध ठेवायची मला मुळीच हौस आलेली नाहीये. मी जाते परत. तुझ्यासारख्याशी संबंध ठेवणं हेच मुळी पाप आहे. आणि त्याही पुढे जाऊन व्यासांची शकुंतला ठणकावून सांगते दुष्यंताला, तू या मुलाचा स्वीकार नाही केलास तरी हरकत नाही, मी माझ्या एकटीच्या बळावर त्याला मोठा करीन आणि तुझ्या डोळ्या देखत त्याला चक्रवर्ती सम्राट करून दाखवीन. असं उत्तर शकुंतला देते आणि मुलाला घेऊन जायला निघते. आणि मग पुढचं आपल्याला कानावर आहे, आकाशवाणी होते. आकाशवाणी सांगते की राजा ही बोलते ते सत्य आहे, ही तुझी पत्नी आहे, हा तुझा मुलगा आहे, तू त्यांचा स्वीकार कर. आता त्या काळच्या रीतिरिवाजाप्रमाणे आणि रूढीप्रमाणे पाहिलं तर आकाशवाणी हा देवांचा शब्द आहे, त्याला काही पुढे आर्ग्युमेंटच नसतं. मग आता काय करायचं? मग राजा मखलाशी करतो की अगं असं नाही, मला सगळं आठवत होतं, माझी तयारी पण होती तुमचा दोघांचा स्वीकार करायची, पण लोक काय म्हणतील? एकतर लोक म्हणतील हा राजा कुणी सुंदरी समोर आली की हो हो बरोबर तूच माझी बायकोन हाच माझा मुलगा म्हणून तिला घरात घेतो. आणि लोकांनी तुझ्या चारित्र्याविषयी संशय घेतला असता, तुझं चारित्र्य शुद्ध ठरावं लोकांच्या समोर म्हणून मी हे सगळं नाटक केलं. म्हणजे बघा, रामायणातही आपण हेच बघतो, चारित्र्य शुद्ध आहे हे अगदी परीक्षा द्यायची फक्त स्त्रियांनी. राजाला काय, ते लोक काय 4 दिवस बोलतील फार तर, पण तो राजा शेवटी गप्प बसतील. पण तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उठणार आहेत आणि बघ तुझ्यासाठी मी एवढं नाटक केलं आणि खोटं वागलं असं म्हणून मग शेवट गोड झाला. तिघे जण सुखाने नांदू लागले. तो भरत म्हणून पुढे चक्रवर्ती सम्राट झाला वगैरे वगैरे. आता ह्या गोष्टीतली जी मुख्य पात्र आहेत 2, राजा आणि शकुंतला. राजा आपण आत्ताच बघितलं, काम वासनेला ताबडतोब शरण जाणारा, बाकी कसलाही सारासार विचार न करणारा. एक वेळ माणसाने आपली खाजगी संपत्ती द्यावी, कशावरही लुटावी, तो त्याचा प्रश्न आहे, पण राज्य सुद्धा समोर दिसलेल्या पहिल्या कुठल्या तरी सुंदर स्त्रीवरून ओवाळून टाकायला त्यांनी तयार व्हावं, इतका हा कामलोलूप आहे, ढोंगी आहे, लबाड आहे, खोटारडा आहे. आणि त्याच्या उलट शकुंतला कमालीची स्वाभिमानी आहे. तिने झगडा केलाय तो मला राणीपद मिळायला पाहिजे म्हणून नाही, मुलाच्या न्याय्य हक्क त्याला मिळवून द्यायलाच पाहिजे म्हणून तिने झगडा केला. आणि तो सुद्धा, ती साधी तपस्विनी आहे, काही नाही तिच्याजवळ, आणि एका चक्रवर्ती सम्राटाशी इतकं बोलण्याचं तिने धाडस केलंय, हा झगडा करण्याचं धाडस केलंय. पुन्हा शकुंतला बहुश्रुत आहे बघा, म्हणजे गृहस्थाश्रम काय असतो, पत्नीचं महत्व काय, पुत्राचं महत्व काय, धर्मशास्त्र काय सांगतं, हे सगळं
तिच्या कानावरून गेलंय, तिने आत्मसात केलेलं आहे आणि अतिशय मुद्देसूदपणे विचार करून संयमाने उगीच आक्रस्ताळेपणा न करता बोलण्याची हजरजबाबीपणाची हातोटी तिच्याकडे आहे. आणि इतके सगळे गुण तिच्या ठिकाणी आहेत. त्यातच एक मोठा गुण म्हणजे कुठल्याही गोष्टींनी ती दबून गेलेली नाहीये, घाबरलेली नाहीये राजाच्या आरड्याओरड्याला किंवा तो सम्राट आहे या गोष्टीला किंवा त्याच्या समोर आपण कसं म्हणणं मांडायचं कशालाही न घाबरता तिने आपल्या स्वाभिमानाचं रक्षण केलंय आणि आपल्या धर्मशास्त्रांनी जो हक्क दिलेला आहे तो बजावण्याची कोशिश तिने केलेली आहे. ही व्यासांची शकुंतला आहे. हे व्यासांचं शाकुंतलोपाख्यान आहे. कालिदासांनी ही कथा निवडली आणि तिचं एका अप्रतिम सुंदर नाटकामध्ये रूपांतर केलं. आता हे करत असताना त्यांनी त्याचा काळ, त्याच्या काळातला समाज याला अनुसरून आणि एकूणच ते नाटक आहे, लोकांना आवडलं पाहिजे, लोकांनी डोक्यावर घेतलं पाहिजे, 1001 प्रयोग झाले पाहिजेत, ह्या दृष्टीने लोकांना काय आवडेल, काय पचेल, काय रुचेल याचा विचार करून नाटकाची बांधणी केलेली आहे. पहिल्यापासूनच त्यांनी राजाला एक आदर्श राजा, आदर्श मनुष्य म्हणून रंगवलेला आहे. तो शिकारीलाच गेलेला आहे, एकटा रथामधून दौडतो आहे, एका हरणाचा पाठलाग करतो आहे, पण ते हरिण आश्रमातलं आहे असं जेव्हा ते ऋषी सांगतात तेव्हा खरं म्हणजे कुठलाही क्षत्रिय धनुष्याला जोडलेला बाण मागे घेणं हे पाप समजतो, ते त्याच्या क्षत्रियत्वाचा कलंक समजतो. पण राजाने तेही केलेलं आहे. ऋषी सांगतायत तर मी नाही मारणार असं म्हणून त्यांनी आपला बाण मागे घेतलेला आहे, त्यांना नमस्कार केलेला आहे. म्हणजे एकूणच माणूस म्हणून आणि राजा म्हणून आपल्या कर्तव्यामध्ये कसूर न करणारा राजा अगदी नाटकाच्या पहिल्या सुरुवातीपासून कालिदासांनी रंगवलेला आहे. मग हे ऋषी त्याला सांगतात की आता इथपर्यंत आलायस तर कण्वांच्या आश्रमामध्ये जाऊन ये, विश्रांती घेऊन ये, जरा पाहुणचार घे. साहजिकच राजा म्हणतो की हरकत नाही, ऋषींचं दर्शन होणार असेल तर मी नक्की जाईन आश्रमात. त्याच्यावर हे ऋषी सांगतात, कालिदासाचं वाक्य फार लक्षात ठेवण्यासारखं आहे. ते म्हणतात काय आहे ना, आत्ताच नुकतेच कण्व सोमतीर्थाला गेलेले आहेत. आता बघा, कण्वांचा आश्रम आहे हिमालयाच्या पायथ्याशी आणि सोमतीर्थ म्हणजे प्रभासपट्टण, सोमनाथ, ते आहे गुजरातच्या किनाऱ्यावर. म्हणजे अंतर, कण्वांसारखा वयोवृद्ध ऋषी पायी चालत जाणार आणि परत येणार, म्हणजे फळं आणायला तपोवनात जाणं ही गोष्ट वेगळी आहे आणि हिमालयाच्या पायथ्यापासून गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत या म्हाताऱ्यांनी पायी वाटचाल करून परत यायचं ही गोष्ट वेगळी आहे. आत्ताच गेलेत आणि नुकतेच, म्हणजे परत यायला साधारण वर्षभराचा काळ किंवा अगदी गेला बाजार 6 महिने तर लागणारच आहे. कशासाठी गेलेत बरं? त्यांची मुलगी शकुंतला तिच्या प्रतिकूल दैवाची शांती करण्यासाठी गेलेले आहेत. कालिदासांनी मोठ्या हुशारीने त्या वाक्यामध्ये प्रतिकूल दैवाचा संदर्भ आणलाय. म्हणजे पुढे जे काही होणार आहे ते राजाच्या चुकीमुळे नाही, राजा वाईट वागला म्हणून नाही, ते दैवच प्रतिकूल होतं, त्याला कोण काय करणार ना शेवटी. हा, आता कण्वांसारखे ऋषी, तपोवृद्ध ऋषी जेव्हा मुद्दाम सोमतीर्थासारख्या क्षेत्राला जाऊन शांती वगैरे काय करायचं ते करतात, याचा अर्थ त्या प्रतिकूल दैवाची जी आग आहे, जो चटका आहे तो कदाचित कमी होईल, शेवटी सगळं चांगलं होईल. पण दैवाला कोणी कधी 100% नाकारू शकत नाही, किती काही शांती केली काही केलं तरी. त्यामुळे काहीतरी घडणार आहे, पण शेवटी सगळं कुशल मंगल होणार आहे याची पण सूचना कवीने देऊन ठेवलेली आहे. आणि हे वाक्य पुढे असं सांगतं की कण्व जरी नसले तरी त्यांनी आपल्या मुलीला अतिथी सत्काराची जबाबदारी देऊन ते गेलेले आहेत. म्हणजे आता राजा आश्रमात अतिथी म्हणून जाणार, कण्व तिथे नाहीत. म्हणजे वर्गात टीचर आल्या नाहीत की कसं एक मोकळेपणाचं वातावरण असतं की नाही, तसं थोडंसं आश्रमात
असणार. आणि दुसरं म्हणजे अतिथी सत्काराची जबाबदारी जर शकुंतलेवर आहे तर तिला राजासमोर यायलाच पाहिजे. नाही तर काय झालं असतं मला सांगा. राजा गेला असता आश्रमात, कण्व सामोरे आले असते. राजा कितीही साध्या वेशात गेला तरी कण्वांना कळलंच असतं ना हा कोण आहे ते. आणि मग त्यांनीच त्याच्याशी काय बोलणं चालणं, स्वागत वगैरे केलं असतं. शकुंतला फार तर चहा घेऊन आली असती आणि परत गेली असती. बाकी पुढचं बोलणं चालणं काहीच घडलं नसतं. राजा नमस्कार करून परत गेला असता. अगदी कितीही शकुंतलेविषयी त्याला वाटलं तरी सुद्धा तो तसाच परत गेला असता. पण या एका वाक्यात कालिदासांनी किती कार्य साधून घेतली बघा. मग राजा आश्रमात जायला निघतो. कालिदासांनी पहिल्यापासून राजाला, अर्थात तो चक्रवर्ती सम्राट आहे, वयाने मोठा आहे, त्याला राण्या तर अनेक असणारच, पण त्याला अपत्य नाही आहे, तो विनापत्य आहे, हे पहिल्यापासून यानं त्या मार्गाने सांगितलेलं आहे. त्याला ऋषी आशीर्वाद देतात, तो सुद्धा तुला पहिला पुत्र होईल, तो चक्रवर्ती होईल, असाच आशीर्वाद देतात. त्यामुळे राजाला अपत्य नाहीये. मग कदाचित ह्या आश्रमामध्ये गेल्यानंतर दैव अनुकूल असेल त्याचं, तर काहीतरी चांगलं घडेल सुद्धा, हा आशावादही असेल त्याच्या मनामध्ये. मग आश्रमात गेल्यानंतर त्याला असं वाटतं की आपण असं राजाच्या थाटामध्ये बरोबर नाही जाणं, आणि म्हणून तो आपल्या सारथ्याजवळ सगळी राजचिन्ह, मुकुट वगैरे काय काय असेल ते काढून देतो आणि साध्या वेशाने जातो. कारण तपोवनात आपल्या ऐश्वर्याचा दिमाग दाखवायचा नसतो. किती बारीक बारीक गोष्टीत राजाचं श्रेष्ठत्व, त्याचं व्यक्तिमत्व किती उदात्त आहे ते कालिदासांनी अगदी जराही तो विसरलेला नाहीये दाखवायला. अर्थातच तिथे शकुंतला आहे, पण ती एकटी नाहीये, तिच्या सख्या बरोबर आहेत. आता अतिथी सत्कार करायचा, बरं हा राजा आहे हे त्या बिचाऱ्या पोरींना माहितीच नाहीये, कारण आजच्या भाषेत त्यांना काही एवढा एक्सपोजर नाही आहे. त्यामुळे हा साध्या वेशातला कोणीतरी माणूस दिसतोय, भला माणूस दिसतोय. मुली त्याचं आगत स्वागत करतात. आणि मग तिथे राजा महाभारतातलाच प्रश्न विचारतो की ही कण्वांची मुलगी कशी काय. आता बघा, कालिदासाला असं वाटलं असावं की एखाद्या तरुण मुलीने राजासारख्या परक्या आणि श्रेष्ठ व्यक्तीसमोर आपलेच आई वडील काय कसे वागले वगैरे सगळी गोष्ट सांगावी, ती सुद्धा महाभारतातल्या सारखी रंगवून सांगावी. हे अगदीच औचित्याला धरून नाहीये. कुठली तरुण मुलगी आपल्याच तोंडाने ह्या सगळ्या गोष्टी सांगेल, म्हणजे सांगितलं तरी ते अनुचित आहे. मग तिथे शकुंतलेच्या मैत्रिणीला सांगायला लावले, आणि ते सुद्धा पूर्ण गोष्ट सांगायला लावलेली नाही. विश्वामित्र तपश्चर्या करत होते आणि मेनका तिथे आली एवढं म्हणल्यावर राजा म्हणतो हा कळलं मला पुढे काय झालं असेल. म्हणजे औचित्याच्या दृष्टीने विचार करून कालिदासांनी किती स्वतःवरती बंधन घालून घेतलंय बघा. नंतर प्रथम दर्शनी राजा प्रेमात पडलाय शकुंतलेच्या. पण एक गोष्ट आहे, आजकाल आपण पेपरमध्ये वाचतो तसं एकतर्फी प्रेम करणं, ते सुद्धा पुरुषांनीच अगोदर स्त्रीवरती आपलं प्रेम प्रकट करणं किंवा ते लादणं तर फार पुढची पायरी झाली. हे आपल्या परंपरेत नाही होऊ शकत. त्यामुळे राजा गप्प बसतो, काही तिथे बोलत नाही, त्याच्या मनात प्रेम आहे एवढं नक्की. मग हळूहळू हा राजा इथे आलाय हे बाकीच्या आश्रमातल्या लोकांना कळतच. मग साहजिकच ते त्याला विनंती करतात की आमचा यज्ञ होईपर्यंत राहा, कण्व मुनी नसल्यामुळे ते राक्षस वगैरे त्रास देतात, तर तू राहा तोपर्यंत. अनायासे कालिदासांनी राजाला काही दिवस किंवा महिने तिथे राहण्याचं कारण पण दिलेलं आहे. आता राजाची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे की ऋषी मुलींचं सगळं यज्ञयाग वगैरे त्याचं रक्षण केलं पाहिजे. तेवढ्यात राजाच्या आईकडून निरोप येतो. राजाची आई बिचारी आपल्या मुलाला मुलं बाळ व्हावीत म्हणून व्रत वैकल्य काहीतरी करते, आणि त्याच्या सांगतेसाठी किंवा पारण्यासाठी तिने ताबडतोब राजाला परत बोलावले. आता आली का पंचायत, म्हणजे नाट्याच्या दृष्टीने पंचायत आहे ही, की राजा तर तिथे राहायला हवाय. कारण महाभारतातल्यासारखं एकदाच बघितलं लगेच प्रेमात पडला आणि लगेच पुढचं सगळं उरकून टाकलं
हे अनौचित्य कालिदासाला नाही करायचं. प्रेम असेल तर ते दोन्हीकडून व्यक्त झालं पाहिजे, ते फुललं पाहिजे, बहरलं पाहिजे, मग पुढची पायरी गाठली पाहिजे. म्हणून मग राजाचं तिथे राहणं तर आवश्यक आहे, त्याला कारणही दिलंय. पण आता हा निरोप आलाय, आता काय करावं? राजाची मनस्थिती द्विधा आहे की घरी परत जावं, तर इथे शकुंतला पाय ओढतीये मागे, म्हणजे तिचा विचार त्याला जाऊ देत नाहीये. नाही जावं तर आईची आज्ञा, आणि आई करते ते राज्याच्या भल्यासाठीच करते ना, त्यामुळे तेही करणं गरजेचं आहे. मग राजा किंवा कालिदास एक तोड काढतो आणि दुष्यंत म्हणतो विदूषकाला आपल्या की माझ्या आईने तुला पण मुलगा मानलाय की नाही, तू माझ्या भावासारखाच आहेस की नाही, मग तूच जा ना तिकडे. मला आता बघ ना, आता ऋषी वगैरे सांगतायत म्हणजे इथे राहून रक्षण करणं माझं कर्तव्य, आणि शेवटी प्रायव्हेट गोष्टीपेक्षा राजकीय कर्तव्य हे जास्त महत्वाचं आहे. विदूषक एनिवे त्या शिकारीच्या हाणामारीला कंटाळलेलाच आहे, त्यामुळे तो ताबडतोब तयार होतो जायला. अशी तोड काढलेली आहे इथे कालिदासाने. आणि मग राजा आश्रमात राहतो, त्यामुळे अर्थातच त्यांची पुन्हा पुन्हा भेट होते. त्या भेटीमध्ये शकुंतलेचं आपल्यावरती प्रेम आहे आणि ती आपल्यासाठी झुरतीये हे राजाला स्पष्टपणे कळतं. तेव्हाच राजा तिच्या पुढे येऊन माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुला मागणी घालतो हा विचार राजा मांडतो, तोपर्यंत मांडत नाही. हा विचार मांडल्यावर सुद्धा महाभारतातली गोष्ट एका बाजूला, पण इथे शकुंतला आपली मर्यादा सोडत नाही, किंबहुना राजाला आपल्या अंगाला हात सुद्धा लावू देत नाही. कुरुकुळातला आहेस ना, मर्यादेने राहा असं ती बजावते त्याला. मग राजा गांधर्व विवाहासाठी तिला गळ घालतो, तरी ती स्वतःहून निर्णय घेत नाही. मी माझ्या मैत्रिणींशी बोलीन आणि योग्य वाटलं तरच करीन असं ती सांगते. आता झालंय काय, आपण म्हणूच की अरे पण कण्व आले असते ना 6 महिन्यांनी वगैरे, मग करायचं लग्न. पण कालिदास दाखवतो असं की शकुंतलेची अवस्था राजासाठी इतकी व्याकुळ झालेली आहे की त्याचे शब्द फार सुंदर आहेत. ती मैत्रीण म्हणते शकुंतलेला की तू इतकी बारीक दीन दुबळी झालेली आहेस, इतकी पांढुरकी झाली आहेस, पेल झालेली आहेस, फक्त लावण्यमयी छाया तुझी शिल्लक राहिलेली आहे, बाकी बघवत नाही तुझ्याकडे. म्हणजे प्रेमात पडलेल्या तरुणीचं हृदय म्हणजे देठावरनं आता गळू का मग गळू असं करणारं फूल असतं. आशेच्या धाग्यावर बिचारं शरीराला धरून असतं, पण तो धागा जर तुटला तर काही खरं नाही. त्यामुळे ह्या दोघी मैत्रिणी विचार करतात की कण्व येईपर्यंत वाट बघण्यासारखी शकुंतलेची परिस्थिती नाही आहे, त्यामुळे राजा जे म्हणतोय त्याला मान्यता द्यायला हरकत नाही. आणि राजाही त्यांना वचन देतो की माझ्या अनेक पत्नी आहेत, मान्य आहे, पण तुमची मैत्रीण ही माझ्या कुळाची प्रतिष्ठा आहे, ह्या भावनेनेच मी तिच्याशी वर्तन ठेवीन. आणि हे सगळं झाल्यानंतर दुष्यंत परत जातो राजधानीला, कारण कण्वाला यायला बराच वेळ आहे. त्यामुळे गांधर्व विवाह झालाय आणि दुष्यंत परत गेलाय, अंगठी देऊन गेलाय आणि त्यांनी सांगितलंय की अंगठीवरचं ती राजाची अंगठी आहे, म्हणजे ती मुद्रा आहे, सील आहे आजच्या भाषेत, त्याच्यावर नाव आहे त्याचं, आणि तू रोज एक अक्षर वाच, ती अक्षरं संपायच्या आत मी तुला न्यायला पाठवतो की नाही बघ, असं म्हणून आजच सकाळी राजा निघून गेला. अर्थातच शकुंतला त्या दुःखामध्ये, राजाच्या विचारामध्ये चूर होऊन बसलेली आहे. आणि अशा वेळेला नको तो पाहुणा दारात येतो आणि कालिदासांनी दुर्वास ऋषींना आणलेला आहे. आता इतके ऋषी आहेत हो पुराणांमध्ये शेपनदास, मग दुर्वासच का? कारण दुर्वास हा अशी बदनाम व्यक्ती आहे की तो काही करू शकतो हे आपल्याला मान्यच असतं. कारण अनेक गोष्टी आहेत की तो संतापला आणि त्यांनी अमुक केलं तमुक केलं, शाप दिला वगैरे वगैरे, म्हणजे तो मनात येईल ते करून टाकणारा ऋषी आहे, तो काही तुमचं ऐकून बिकून घेणार नाही. आणि अशा व्यक्तीला आणून खरोखर प्रतिकूल दैव, हे दैव कधी माणसाच्या समोर येऊन उभं राहत नाही, ते कुठल्या तरी रूपाने येतं आणि करायचा तो आघात करून जातो. मग साहजिकच शकुंतलेला कळतच नाही कोणी पाहुणा दाराशी येऊन आपल्याला हाक मारतोय.
आणि पाहुण्यांनी तरी जरा विचार करावा की नाही की आपण अतिथी आहोत, न कळवता आलेलो आहोत, सांगून सावरून अपॉइंटमेंट घेऊन आलेलो नाही. मग पहिल्या हाकेला आतून उत्तर आलं नाही तर इतकं संतापून थैथयाट करण्याची काय गरज आहे. पण नाही, तो दुर्वास आहे. मग ताबडतोब दुर्वास शाप देऊन मोकळे होतात की तू ज्याच्या स्मरण करतेस आणि माझ्यासारख्याकडे दुर्लक्ष करतेस हे महत्वाचं. माझा इगो इथे हर्ट झाला ना, म्हणून हा शाप आहे. त्याला तुझी आठवणच होणार नाही. तू इतकी आठवणीत रमलीयस पण त्याला तुझी आठवण होणार नाही. आता बघा, महाभारतासारखा राजा जर नाटक करणार नसेल, राजा जर चांगलाच असेल तर मग नाटक पुढे घडणार कसं? मग काय हो, शकुंतला जाईल, राजा बोलवून नेईल, ती आपण होऊन जाईल, राजा म्हणेल अरे वा आलीस का, बरं झालं, मी पाठवणारच होतो, आणि मग ते सुखाने नांदू लागतील. मग ह्याच्यात नाट्यकथा काय, नाट्य म्हणून काय, त्याच्यामधला कॉन्फ्लिक्ट आहे, संघर्ष आहे. म्हणून तिथे मग दुर्वासाची योजना कालिदासाने केलेली. आणि मग तो शाप देऊन दुर्वास निघून जाणार तेव्हा तिच्या या मैत्रिणी, ज्यांनी पहिल्या अंकात खूप मोठं काम केलं होतं ना, त्या धावत पळत दुर्वासाची क्षमा मागायला येतात. पण दुर्वास म्हणतो काय वाटेल ते झालं तरी मी बोललेलं खरं होणारच, ते नाही खरं झालं तर पुन्हा त्याचा इगो दुखावला जाणार ना. पण एक आहे की काय खुण्याची वस्तू बिस्तू दाखवली तर हा शाप बाजून निघून जाईल. मग मैत्रिणींना एकदम हुश्य होतं की हा आहे अंगठी राजांनी दिलेली, त्यामुळे काही प्रश्न नाहीये, होईल थोडा त्रास पण अंगठी दाखवली म्हणजे काय, ठीक आहे, शकुंतला जाईल राजा पुढे, राजा म्हणेल मला नाही ग बाई मी विसरलो, अशी अंगठी दाखवायची, झालं काम, शेवट गोड. पण कवीचं कौशल्य ह्यातच असतं की जी गोष्ट आपल्याला सरळ साधी वाटते त्याच्यामध्येच काहीतरी ट्विस्ट लपलेला असतो. आणि मग सगळ्यांना जो अत्यंत प्रिय आहे तत्रापि चतुर्थोंकः, तो चौथा अंक म्हणजे शकुंतलेच्या पाठवणीचा अंक कालिदासांनी रचलेला आहे. पूर्ण अंकभर एकच गोष्ट घडते, शकुंतला सासरी चाललेली आहे. पण महाभारतात कुठेही मी आपल्याला म्हटलं की कण्वांना मी तिची पाठवणी केली, दुसऱ्या श्लोकामध्ये ती पोचली सुद्धा. तिथे कुठेही भावना किंवा मुलीला सासरी पाठवतानाचं दुःख म्हणा, मुलीला माहेर सोडताना लागणारी हुरहुर काही नाही महाभारतात येत, ती रोखठोक कथा आहे. पण इथे मात्र कालिदासांनी संपूर्ण पाठवणीचा प्रसंग अतिशय तन्मयतेने रंगवलेला आहे. आणि त्या प्रसंगाचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही पुरुष असा, स्त्री असा, कुठल्याही वयाचे असा, तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊ शकता. कुठल्याही पुरुषाच्या आयुष्यात आपल्या बहिणींसाठी म्हणा, हा मुलींसाठी म्हणा, हा प्रसंग आलेला असतो किंवा येणार असतो. आणि कुठल्याही वयाची स्त्री असो, मग तिच्या आयुष्यात हा प्रसंग कधी येणार तरी असतो, येऊन गेलेला तरी असतो, किंवा तिच्या मुलींच्या बाबतीत तो येणार असतो. त्यामुळे प्रत्येक जण त्याच्याशी तल्लीन होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर मग येतो तो खरा कलहाचा प्रसंग. शकुंतला तिच्या, पण इथे ती एकटी नाहीये बरं का महाभारतातल्या सारखी. तिच्याबरोबर गौतमी नावाची एक वृद्ध तापसी आहे, गर्भवती आहे ना ती. पुन्हा महाभारतातल्या सारखा मुलगा 8 वर्षाचा झाल्यावर नाही पाठवणी केलेली, गर्भवती मुलगी आहे. म्हणजे एकूणच जो काही भावनिक झटका आपल्याला बसणार आहे तो जास्त बसणार आहे बघा. की एकूणच गर्भवती महिलेशी कशा तऱ्हेने वर्तन केलं जावं किंवा तिची मनस्थिती, शारीरिक स्थिती कशी असते आणि तिला काय आघात झेलावा लागतो हे जास्त खोल जाणारी भावना आहे. आणि तिच्याबरोबर ऋषी कुमार वगैरे आहेत, त्यामुळे पहिलं सगळं बोलणं तर ते ऋषीच करतात. राजा बिचारा कण्वांचा निरोप आलाय म्हणल्यावरती उठून नमस्कार करून मोठ्या आदराने त्यांचं स्वागत वगैरे करतो. कण्वांचा निरोप ऐकून त्याप्रमाणे वागायलाही तो तयार आहे. अर्थात निरोप काय त्याला अजून माहितीच नाही. शकुंतलेकडे त्याचं लक्ष गेलंय, तिच्या चेहऱ्यावर अवगुंठन आहे, पण तरी तिचं सौंदर्य लपत मात्र नाहीये. राजा क्षणभर पाहतो तिच्याकडे आणि त्याच्या लक्षात येतं गर्भवती आहे, म्हणजे ही कोणाची तरी पत्नी आहे, दुसऱ्या माणसाची, विवाहित आहे. आणि तो स्वतःलाच बजावतो
दुसऱ्याच्या विवाहित पत्नीकडे निरखून पाहणं बरं नाही. त्यामुळे आपला दृष्टी आणि मन त्यांनी आवरलंय आणि ऋषी काय सांगतात तिकडे तो लक्ष देतोय. आणि ऋषी त्याला सांगतात एका वाक्यात, ही तुझी बायको, कडवांनी सांगितलंय, हिचा तू स्वीकार कर. मी नेहमी कॉलेजमध्ये शिकवताना वर्गातल्या मुलग्यांना असं म्हणायची की तुम्ही कल्पना करा हो, वन फाईन मॉर्निंग तुमची बेल वाजते, एक आईबापांची जोडी आणि एक तरुण मुलगी गर्भवती तुमच्या दारात उभी राहते आणि तुमच्या आईवडिलांना सांगते की याच्यापासून मला दिवस गेली. मग तुमचं काय होईल याची कल्पना करा. तसं झालं ना हे. कारण आता राजाला बोट ठेवण्यात किंवा त्याच्यावरती काही ठपका ठेवण्यात अर्थच नाहीये. शापामुळे सगळं घडलंय. तो सुद्धा शाप राजाच्या चुकीमुळे त्याला नाही मिळालेला. राजाची चूक काहीच नाहीये. समजा अगदी असलीच घटकाभर शकुंतलेची, शाप तिला मिळालाय, भोगावं राजाला लागलं. राजाला कळतच नाही हे काय बोलतात माणसं, ही काय चाललंय, काय हे काय मांडलंय तुम्ही, काय माझ्या समोर बोलताय, अशी त्याची पहिली प्रतिक्रिया आहे. साहजिकच ते ऋषी हैराण होतात की हे काय, आपली बायको एवढी कण्व ऋषींनी दारात आणून पाठवली समोर आणि तू असं म्हणतोस हे काय मांडलंय, हे काय चालवलंय वगैरे. धिक्कारच आहे तुझा. तुला माहित नाही का की बायको ही नवऱ्याकडेच राहिली पाहिजे, माहेरी किती काळ ठेवून घेणार तिला वगैरे वगैरे. आता आली का पंचायत. झाले गोष्ट अशी की राजाने बहुतेक अवगुंठन आहे म्हणून तिला ओळखलं नाही असं त्या गौतमीला वाटतं. आणि स्त्री सुलभ शहाणपणाने ती सांगते की बाई ग जरा ते डोक्यावरची ओढणी बाजूला कर, राजा ओळखेल म्हणजे तुला. राजा ओळखतच नाही कारण सवालच येत नाही ना त्यांनी ओळखण्याचा. मग गौतमी सांगते की अगं ती अंगठी दाखव त्याला. पण मग बोटात अंगठी कुठे. इथे पुन्हा ट्विस्ट आहे कथेतला की आपल्याला जे वाटलं होतं की अंगठी दाखवली की काम झालं, पण अंगठीच आहे कुठे. म्हणजे खरा प्रसंग सुरू होतो तो इथे, अंगठीच नाही म्हणून, नाही तर काहीच प्रश्न नव्हता. मग अंगठी गेली कुठे. गौतमीला असं, अति अनुभवी बाई आहे, वयस्कर आहे, 4 पावसाळे तिने जास्त पाहिलेले, त्यामुळे तिच्या लक्षात येतं. ती म्हणते वाटेत आपण जिथे मुक्काम केला तिथे सरोवर होतं आणि आपण पाण्यात उतरलो होतो, जरा श्रमपरिहार करायला म्हणा किंवा अर्घ्य द्यायला म्हणा, पाण्यात उतरली होतीस तू, तिथे बहुधा ती गळून पडली असावी पाण्यामध्ये. मला काही वेळा कोणी असं विचारतं, अशी कशी तुमची शकुंतला हलगर्जी हो, अशी कशी अंगठी पडली आणि तिला कळलंच नाही. मग मी त्यांना सांगते अहो असं नाहीये, विचार करा, ती राजाच्या बोटाची अंगठी, त्याच्या मजबूत बोटाच्या मापाची अंगठी आहे. ती शकुंतलेसारख्या नाजूक बोटामध्ये ती मापाची नाही आहे, ती सैलच आहे. बरं, दुसरी गोष्ट ती गर्भवती आहे, एवढं अंतर चालून आलेली आहे, हिमालयाचा पायथा ते हस्तिनापूर, एवढं अंतर ती चालतीये, दमली आहे, शरीराने दमली आहे, मनाने दमली आहे, माहेरची ओढ सोडून आली आहे, पुढे काय होणार त्याचं हुरहुर आहे मनामध्ये आणि गर्भभार आहे. अशा परिस्थितीमध्ये नाही तिच्या लक्षात राहिलं अंगठी अगदी अशी धरूनच ठेवावी म्हणून. आणि पुन्हा कालिदास किती हुशार आहे बघा, त्यांनी पाण्यात अंगठी पडली असं सांगितलंय आणि विज्ञान असं सांगतं की पाण्यात पडलेली वस्तू वाजत नाही. अंगठी धातूची आहे, जमिनीवर पडली तर ती वाजेल आणि लक्षात येईल, पाण्यात गळून पडली तर तिचा आवाज येणार नाही. ठीक आहे, अंगठी नाहीये. मग शकुंतला त्याला आपण दोघं एकत्र असताना काय बोललो होतो तो प्रसंग सांगून त्याची आठवण जागृत करायचा प्रयत्न करते. म्हणजे गंमत बघा, आपण मराठीत म्हणतो झोपलेल्याला उठवता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. पण इथे उलटी गोष्ट आहे, राजाने सोंग बिंग काही घेतलेलं नाहीये, तो शापामुळे खरंच झोपलेला आहे आणि बिचारी शकुंतला त्याला जागं करायचा प्रयत्न करतेय पण ते काही साधत नाहीये. आणि मग राजाही वैतागतो, संतापतो, त्याला राग येतो की काय या लोकांचं चाललंय हे. उघड माझ्या दरबारात येऊन माझ्यासारख्या चारित्र्यवान सम्राटावरती असे शिंतोडे उडवायला या लोकांना काही वाटत नाही आणि ही बाई पण त्यातलीच. आता काय करणार.
तो म्हणतो, हो, ह्या सगळ्या असल्या गोष्टी मला सांगू नका, त्याच्यानी माझ्या मनावर काही परिणाम होणार नाही, कारण बायका ह्या जन्मतः चतुरच असतात. पक्ष्यांच्यात पाहत नाही का आपण, ती परभृता म्हणजे कोकिला आपली अंडी उबवून घेते ना कावळ्याच्या घरट्यातून, कोण तिला शिकवायला आलेलं असतं. हे असं बोलल्यानंतर शकुंतला रागावते. अर्थात ती कालिदासाची शकुंतला आहे, त्यामुळे तिचा संताप म्हणा, राग म्हणा, थोडक्यात त्यांनी व्यक्त केलेला आहे. पण ही शकुंतला आपला स्वतःचा निर्णय घ्यायला समर्थ नाहीये. ती परावलंबी आहे, परतंत्र आहे. आणि त्यामुळे राजा म्हणतो, वाटेल ते म्हणा तुम्ही, मी हिला घरात घेणार नाही, कारण माझं अंतर्मन मला सांगतंय की माझा हिच्याशी काही संबंध नाही. ऋषी म्हणतात, आम्ही हिला माहेरी पण परत नेणार नाही, कारण आमच्या दृष्टीने ती तुझी बायको आहे. ते निघून गेलेत सगळे, उरलेत फक्त राजा आणि समोर शकुंतला. आता काय करायचं? राजाच्या पुढचा प्रश्न किती बिकट आहे बघा. तो आपल्या पुरोहितांना विचारतो की मला आठवतही नसताना तिच्या या होणाऱ्या मुलाचा बाप मी होऊ कसा? आणि जर मी खोटा असेल, आणि दोन्ही शक्यता आहेत ना, मी खोटा असेल आणि ही खरी असेल, आणि हिला मी हाकलून दिलं तर धर्मपत्नीला हाकलल्याचं पाप मला लागेल. मग आता या परिस्थितीत मी करू तरी काय? अशी त्याची दोन्हीकडून कोंडी झाली. साधारणपणे काय असतं की नेहमी आपण जेव्हा नाटक सिनेमे बघतो तेव्हा एक बाजू सत्याची असते, नायकाची बाजू सत्याची असते, आणि विलनची बाजू नेहमीच खोटी असते, असत्याची असते. त्यामुळे आपल्याला काही फार प्रॉब्लेम नसतो, आपण सत्याच्याच बाजूने असतो. आणि मग सत्य असत्यातली ती लढाई शेवटी नायकाने सत्याने जिंकली की आपल्याला आनंद होतो. आता इथे कालिदासांनी पेच टाकलाय आपल्याला, आपण कोणाच्या बाजूने राहायचंय? दोघेही खरे आहेत. हे सत्य आणि असत्यातलं भांडणच नाही आहे, हे दोन सत्यांमधलं भांडण आहे. मग त्याच्यात आपण आपली परिस्थिती चमत्कारिक झाली, आपण राजाच्या बाजूने की शकुंतलेच्या बाजूने? दोघेही खरे आहेत. मग पुरोहित त्याला सल्ला, आता तो तरी बिचारा काय पुरोहित ह्याच्यामध्ये इतका हा प्रश्न अडचणीचा झालेला आहे, पण तरी तो म्हणतो की असं करू, शेवटी कणवांची मुलगी आहे, मी हिला प्रसूत होईपर्यंत माझ्या घरी सांभाळतो. तुम्हाला ज्योतिषांनी आणि ऋषींनी सांगितलेलं आहे ना की तुम्हाला पहिला मुलगा चक्रवर्ती होईल. मग मुलगा झाला आणि त्याच्या हातावर, त्या काळच्या समजुतीप्रमाणे हातावर असतात चक्रवर्ती पदाची लक्षणं, तशी जर आढळली तर ही खरं बोलते असं समजून हिला आपण सन्मानाने स्वीकारू. तसं जर नाही आढळलं तर हिला हिच्या वडिलांकडे पाठवून देऊ, दुसरं करणार काय? आणि मग शकुंतलेला त्या परिस्थितीमध्ये तिची आई स्वर्गातनं येऊन घेऊन जाते आणि तिथे राजा पुढचा एक प्रश्न तात्पुरता का होईना बाजूला. इथे महाभारताची कथा इथपर्यंतच आहे. पुढे शकुंतलाच्या कथेमध्ये मग आपल्याला माहिती येते की अंगठी सापडते कशी, मग राजाला किती दुःख होतं, किती त्रास होतो. म्हणजे काही कारण नसताना तो बिचारा सोचतो, सगळं दुःख, विरह, तगमग, ते मुलाला म्हणजे अपत्य जे समोर आलं होतं गर्भातलं तेही घालवलं, शकुंतलाही दिसेनाशी झाली, आणि केवढं पाप केलं मी हे, हा विचार त्याचा पिच्छा सोडत नाही. म्हणजे असं झालंच कसं, मला अशी काय भूल पडली, मी असं विसरलोच कसा, हा प्रश्न त्याला रात्रंदिवस छळत राहतो. आणि मग कालांतराने तो स्वर्गामधून इंद्राला मदत करून पृथ्वीवर येत असताना वाटेत हेमकूट नावाच्या ठिकाणी तो ऋषींच्या आश्रमात पुन्हा जातो आणि तिथे त्याला पहिल्यांदा त्याचा मुलगा भेटतो. त्याची ओळख हळूहळू पटत जाते क्रमाने. मग शकुंतला दिसते, तिची ओळख पटते आणि मग शेवट गोड होतो. पण आता पुढचा प्रश्न आहे की शकुंतलोपाख्यानातली गोष्ट, त्यातली कॅरेक्टर्स, त्यातली पात्र, मुख्य नायक नायिका आणि कालिदासाच्या नाटकातले नायक नायिका, त्याची कथा, नाट्यकथा, याच्यामध्ये हा एवढा बदल, हा बदल त्याला का करावासा वाटला कालिदासाला? पहिली गोष्ट अशी आहे की माध्यमाचा फरक आहे. पहिलं आहे ते आख्यान आहे, दुसरं आहे ते नाटक आहे. आख्यान हे काय असतं? आख्यान हे
महाभारत ज्या काळामध्ये मौखिक रचलं गेलं, पुढे ते लिखित झालं, त्याच्याही आधीच्या कुठल्या तरी काळातली ही आख्यानं असतात. ती परंपरेने मौखिक पद्धतीने चालत आलेली असतात पिढ्यानपिढ्या, त्यामुळे ती आणखी जुनी असतात. म्हणजे महाभारत कथेच्या आता असं घटकाभर धरून चालू की महाभारताची कथा घडलेली आहे, तर ती त्याही पूर्वीच्या काळातली कुठली तरी ती आख्यानं असतात. आणि नाटक हे इसवी सनाच्या साधारण 4थ्या शतकात लिहिलं गेलं आहे. म्हणजे आख्यान हे इसवी सन पूर्व 500च्याही अगोदर कधीतरी प्रचलित असणार आहे. त्याला अनादी आहे, ते त्याचा आधी आपल्याला ठाऊक नाही. नाटक कधीचं आहे आपल्याला माहिती आहे, 4थ्या शतकातलं आहे. हा काळाचा फरक आहे. आणि आख्यान हे नेहमी कसं असतं, सरळ स्वाभाविक नैसर्गिकपणे कीर्तनकार कसं कीर्तन करतो तशा पद्धतीने ही आख्यानं चालत आलेली असतात. त्यातले नायक नायिका हे पुष्कळदा वास्तव असतात. त्यांना काही मुद्दाम नटवून सजवून असं उदात्त वगैरे केलेलं नसतं. जसे आहे तसे ते आख्यानांमध्ये येतात. महाभारतातल्या अनेक आख्यानांमध्ये हे आपल्याला दिसतं. एकच उदाहरण देते, यम आणि यमी यांचं आख्यान आहे. आता कधीतरी माणसाच्या प्रागैतिहासिक काळामध्ये हा विधिनिषेध नव्हता की भाऊ आणि बहीण यांनी एकत्र येऊ नये असा. त्या काळातली ती गोष्ट आहे. आणि कधीतरी मग हळूहळू समाजाने ह्या गोष्टीचा स्वीकार केला की बहीण भावांनी आपल्यामध्ये नातं अशा वेगळ्या तऱ्हेचं ठेवू नये. हा जो बदल झाला समाजात, तो जेव्हा केव्हा झाला तेव्हाच्या काळातलं ते आख्यान आहे. जरी महाभारतात असलं तरी सुद्धा तसंच हे आहे. त्यातली पात्र ही स्वाभाविक असतात. जशी बरी वाईट जी काय असतील ती त्या त्या आख्यानाच्या मूळ काळाला धरून असतात. आणि नाटक हे माध्यम असं आहे की त्याच्यामधली पात्र ही नाट्यशास्त्राच्या नियमाप्रमाणे असतात. त्याचं कथानक हे नाट्यशास्त्राच्या नियमाला धरून असतं, त्यामुळे ते कृत्रिम असतं, मुद्दाम बनवलेलं असतं. हा माध्यमाचा एक मोठा फरक आपल्याला दिसतो. मांडणीमध्ये सुद्धा आख्यानाच्या मांडणीत स्वाभाविकपणा असतो, मोकळेपणा असतो. तिथे काही फार औचित्य अनौचित्याचा विचार नसतो. तुम्ही जर आपल्या कहाण्या वगैरे वाचून पाहिल्यात तर तुमच्या लक्षात येईल की अगदी मोकळेपणाने काय घडलं त्या दोन व्यक्तींमध्ये ते तिथे सांगितलेलं असतं. लपवा छपवी नसते. नाटकात ती करावी लागते, कारण नाटक हे समाजासाठी आहे. समाजाला रुचेल पचेल त्या पद्धतीने दिलेल्या नियमानुसार ते बांधलेलं असतं. दुसरी गोष्ट अशी की मूळची शकुंतला जी तडफदार, स्वाभिमानी, अरेला कार्य करणारी, म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणते मी, आणि बाणेदार आहे, त्या प्रकारची शकुंतला किंवा कोणी स्त्री ही कदाचित कालिदासाच्या काळातल्या समाजाला आवडलीच नसेल का? कारण कालिदासाचा काळ हा मनुस्मृतीचा काळ आहे. महाभारताची अंतिम आवृत्ती तयार होण्याचा काळ आहे. त्यामुळे न स्त्री स्वातंत्र्य मर्हती हे त्याच्या काळामध्ये पॉप्युलर झालेली गोष्ट आहे. आणि स्त्री, आदर्श स्त्री कशी हवी? खाली मान घालून मर्यादेने राहणारी, मानवर करून न बोलणारी, जे काय होईल ते सहन करणारी, शोषिक, मर्यादशील अशी असली तर ती आदर्श स्त्री ना. मग महाभारतातली शकुंतला कालिदासाच्या काळाच्या आदर्श स्त्रीत्वाच्या व्याख्येत बसत नाही. म्हणून कालिदासाने तिला बदलली असेल का? आणि अशी लाजरी बुजरी, हळवी, आबोल, फार न बोलणारी आणि जे असेल ते सहन करणारी अशी शकुंतला त्याला दाखवावी लागली असेल का? हा एक प्रश्न आहे. पुन्हा त्या काळामध्ये कालिदासाच्या काळामध्ये राजा हा समाजाचा प्रमुख आणि तो दैवी अंशाने बनलेला असतो अशी समजूत अगदी दृढमूल होती. महाभारतही सांगतं, मनुस्मृती सांगते की राजा हा देवांचा अंश असतो. आणि अर्थातच त्यामुळे राजा हा आदर्शच असला पाहिजे आणि तो रंगवतानाही आदर्शच रंगवला पाहिजे. नाट्यशास्त्राच्या नियमाप्रमाणे नाटकाचा नायक राजा असतो, तो धीरोदात्तच असावा लागतो. तो उगीच असा वागड्या चालीचा, उद्धट वगैरे असला तसला असून चालत नाही. तो धीरोदात्तच असायला लागतो. आणि तिसरी गोष्ट, हे सगळे प्राचीन कवी हे कुठल्या ना कुठल्या राजाच्या आश्रयाखाली असत. राजकवी म्हणून त्यांचा सगळा प्रतिभेचा संसार बहरत असे.
आणि त्यामुळे आपण जर राजाच्या आश्रयाने राहतो तर राजाला आदर्श नाही रंगवला तर ते कसं काय चालेल? मग तो आश्रयदाता राजा म्हणेल, अरे वर्तमान काळाचं प्रतिबिंब दाखवता का काय तुम्ही? हे असलं चालत नाही. खुर्चीवर बसलेल्याला आदर्शच म्हणावं लागतं. म्हणून कवींना आपले नायक, आपले राजे हे असे आदर्श आणि धीरोदात्तच रंगवावे लागत होते का? हा पण एक प्रश्न आहे. शेवटी असं आहे की मला श्रेष्ठ काय आणि कनिष्ठ काय, किंवा महाभारतातली चांगली का कालिदासाची चांगली, हे नाही मला असं मांडायचं आहे. दोन्ही कथा आपापल्या ठिकाणी आहेत, दोन्ही माध्यमं आपापल्या ठिकाणी आहेत. पण एखादी जुनी कथा घेऊन आपल्या समोरच्या प्रेक्षकांच्या अभिरुचीला पसंत पडेल, आवडेल, कौतुक वाटेल त्यांना, ते नाटक डोक्यावर घेतील, अशा तऱ्हेने नाट्य रचना आणि व्यक्तिचित्रांची मांडणी करण्यासाठी जे काही प्रतिभेचं कसं बसतं ते कवीनी किती दाखवलेलं आहे हा महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि पहिल्या सुरुवातीलाच मी आपल्याला जो श्लोक सांगितला, काव्येषु नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला, एवढी जी प्रसिद्धी शकुंतलाला मिळाली. आणि आपल्याला माहित आहे की जर्मन महाकवी गटेनी कालिदास आपल्या शाकुंतलाचं जे कौतुक केलंय, वुड दाऊ द अर्थ अँड द हेवन कंबाईन टुगेदर इन वन सोल, नेम दी अँड आय नेम दी ओ शकुंतला, ऑल ॲट वन्स आय सेड, असं गटे अर्थात जर्मनमध्ये म्हणालेलं आहे. इतकी प्रसिद्धी, इतकं मोठेपण, आणि अगदी आपल्या परिचयाची गोष्ट की महाभारतातली शकुंतला आपल्याला कधीही कोणी सांगितली नाही, माहिती नाही. आपल्याला माहिती आहे ती अंगठीच्या गोष्टीतली कालिदासाची शकुंतला. एवढं अचिव्हमेंट कालिदासाची आहे आणि म्हणून तो कविकुलगुरू आहे हे मात्र नक्की. मी तिसऱ्यांदा इथे आले, याचा अर्थ काकूंना आणि श्रोत्यांना काहीतरी माझ्या भाषणातनं बरं मिळत असलं पाहिजे. पण तरीसुद्धा सगळ्या विषयाच्या मांडणीमध्ये जे आपल्याला आवडलं असेल ते व्यासांचं आणि कालिदासाचं आहे, आणि जी काही त्रुटी राहिली असेल ती माझी आहे, एवढं सांगून मी आपल्याला धन्यवाद देतो. अभिज्ञान म्हणजे ओळख किंवा ओळखीची खूण, म्हणजे आयडेंटिटी कार्ड सारखं. आणि ते अभिज्ञानावरती शकुंतलेची ही गोष्ट आहे ना कालिदासाची, की अंगठी ही अभिज्ञान होतं पण तीच हरवली आणि मग पुढचं सगळं नाटक घडलं, म्हणून अभिज्ञान शकुंतला. हा, व्यासांच्या आख्यानातली शकुंतला आहे. कुठच्याही कोणाचं नाव भरत असतं. हो हो, नाव तेच आहे, सर्वदमन किंवा भरत. सर्वदमन. हो, तेच नाव आहे. हो हो हो. पण एवढं सगळं डिटेलिंग व्यासांनी नाही केलेलं, कारण शकुंतलाच सांगतेय ना, हा तुझा मुलगा आहे, याचं नाव सर्वदमन भरत. तिकडे कसं झालंय, शाकुंतलामध्ये राजाला एक मूल खेळताना दिसतं, त्याला माहित नाही हे कोणाचं मूल आहे, त्याचं नाव काय, त्याचे आईबाप कोण. आणि नाटक म्हणून हा प्रसंग अतिशय चढत जातो की क्रमाक्रमाने त्याला आपल्या मुलाची ओळख पडते आणि शेवटी त्याच्या आईचंही नाव कळतं. आणि मग अरे हा आपलाच मुलगा म्हणून दुष्यंत त्याला कवटाळायला जातो, तर तो मुलगा म्हणतो, ए तू काय मला म्हणतोयस रे, माझा मुलगा, तू नाही, माझा बाबा दुष्यंत आहे. तेव्हा तर अगदी शिक्कामोर्तब होतं. इतक्या चढत्या श्रेणींनी तो प्रसंग रंगवता आलाय कालिदासाला, कारण मुळात तो नाहीच आहे. म्हणजे आपल्याकडे नाटकांची रचना ही भरताच्या नाट्यशास्त्राप्रमाणे होते, आणि त्यांनी तर स्पष्टच सांगितलेलं आहे की नाटक हे तुम्ही कुठूनही घ्या, त्याची कथा बीज म्हणू आपण त्याला, हे कुठूनही घ्या, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही ते रंगवता कसं, फुलवता कसं, तुमची प्रतिभा कशी तिथे वापरता हे महत्त्वाचं. आणि त्यामुळे मुळामध्ये बदल हे कुठलाही कवी ज्याला खरंच प्रतिभावंत असेल तर तो ह्या तऱ्हेने बदल करणारच. अगदी आस्थागायत तुम्ही महाभारतातला कर्ण बघा आणि शिवाजी सावंतांचा मृत्युंजय मधला बघा, हा फरक आहेच. नाही, व्यासांना काही राजाश्रयाखाली वगैरे राहायचं नव्हतं. त्यांनी जे राजे दाखवलेत ना, ययाती, दुष्यंत आणि आपला हा शंतनू,
एक गोष्ट आहे की व्यासांचा म्हणा किंवा महाभारताच्या मौखिक रचनेचा जो काळ आहे तो मोकळेपणाचा काळ आहे. म्हणजे जो उपनिषदांमध्ये आपल्याला मोकळेपणा दिसतो, पुढे ती रिजिडिटी वाढत गेली, तसा हा मोकळेपणा येतो महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये पण काही प्रमाणात. आणि या 3 राजांच्या मध्ये तुम्हाला काही कॉमन दिसतं का? म्हणजे या ती पण असा कामुक आहे. हे पुन्हा त्या काळच्या समाजामधली राजा ही जी इन्स्टिट्यूशन आहे त्यामध्ये राजांनी मोठ्या वयात प्रेम करणं, अनेक लग्न करणं हे वैयक्तिक दृष्टीने काही गैर मानलेलं नाही आणि कदाचित राजकीय दृष्टीने ते आवश्यकही मानलं गेलं असेल. एकूण कथाबीज एकच असूनही किती वेगळ्या प्रकारे फुलवता येतं हे आपल्याला छानच आज सांगितलं त्यांनी. आणि त्याच्यातून आपण नक्कीच हे समजू शकतो की दोन्ही वेळेचा समाजाची स्थिती कशी वेगळी होती, स्त्रीचं स्थान कसं बदलत गेलं होतं आणि या सगळ्याचं प्रतिबिंब या दोन्ही कथांमधनं आम्हाला छान भेटलं. आभार मानते मी.